फार श्रीमंत रावण, 7 कोटी घर होते त्याला. जाबुनंद नावाचे 7 कोटी घर, 7 सोन्याचे घर होते, 7 कोटी. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा. एवढी राक्षस, समुद्राचा वेडा, सोन्याचं गाव. बायका तर गणेश बुवा 80,000 होत्या. 80,000 सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरे. सुंदर बायका 80,000 होत्या. आपल्या बायका सारख्या नाही, पाती कवाडाकडून चलत भिताडाकडं. हे असल्या बायका का हुशार. किती हुशार बायको रावणाची एक. स्वप्न झोपीत संकट कळत होतं, झोपी गेल्यावर संकट कळायचं, आणि जाग झाल्यावर नवऱ्याला सांगायचे आपल्याला उद्या संकट आलंय. मंडोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरे बांधिला. एवढी वानर नुसत्या शिळेनं सागर बांधलाय. जागृतीत सांगायची काम चुकतंय मालक तुमचं. इतकी हुशार बायको. अहो तो मरणाला थांबू शकत नाही. आपण लावून लावून गडी लावू, रान खुरपायला लक्ष्म्या लावू, फवाऱ्याला माणसं लावू, माल वाढायला हमाल लावू. काय लावतो याच्या पलीकड? रावणाची तर दिवे लावायला सूर्य होता. येवनिया दिनपती करी दीप जोडी, येवनिया दिनपती करी दीप जोडी. दिनपती म्हणजे सूर्य. रोज सूर्य संध्याकाळी जायचा आणि रावणाच्या घरची दीप जोडी म्हणजे दिवे लावून टाकायचा. रावणाला वारं घालण्यासाठी इंधन चंद्र होता. 7व्या 7 वारं घालीत होत्या. रावणाचे रस्ते झाडाला वायू होता. रावणाला हार घालण्यासाठी इंद्र येत होता. किती श्रीमंत रावण असेल कल्पना करा. काय व्याप्ती असेल त्या रावणाची. त्याला 1,00,000 पोरं होते, 80,000 बायका होत्या आणि 1,25,000 नातू होते. त्याच्या 1,00,000 पोरांपैकी एक पोरग इतकं रगील होतं, इतकं रगील होतं. 1 अन 2 पद असलेला मंत्री नाही बांधून आणला त्यानं. 1 अन 2 पद असलेला ढवळ्या कपड्याचा मंत्री बांधून नाही आणला. 222 कामं ज्याच्या ताब्यात आहेत असा 33 कोटी देवाचा किंवा पूर्ण ब्रह्मांडाचा मंत्री. त्याचं नाव इंद्र. हत्ती सगळं 17 बाऱ्या बांधून नेला म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. केवढा मोठा रावण, किती मोठा रावण. या रावणाची 16 प्रधान होते. त्याच्या प्रधानानं जर जोरात जांभळी दिली तर यमाचं धोतर सुटत होतं. दक्षिणेचा राजा यम, त्याचं धोतर सुटत होतं. एवढा मोठा रावण. काय व्याप्ती असेल त्याची सज्जन. 33 कोटी देवता बंदीत घातल्या होत्या. 9 ग्रह पालथे केले ते पालथे. गणपती बाप्पा गाढ होवळायला होते रावणाची. तर तुम्ही चतुर्थ्या धरतात ना, हे आमचे गणपती बाप्पा. धावे खराचिया पाठी. मी काय गांजा ओढून आलो नाही, माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावर मुंडक्यावर पडलो नाही. वाचून सांगतोय, वाचून. गणपती बाप्पा खराच्या पाठीमागं धावत होते. काय मोठी. तुम्हा आम्हाला जन्माला घालणारा विधाता ब्रह्मदेव रावणाची इथली देवपूजा करायला होता. देवपूजा करायला. काय मोठा रावण असेल कल्पना करा ना. एवढा मोठा रावण. तरी पण महाराज म्हणले तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा.
किती मोठा रावण सज्जनांनो. काय आपण कोण्या पासांगाल बसतो त्या रावणाच्या, त्याच्या आयुष्याची माळ तुटली, आपली तुटल काय नवलाची गोष्ट नाही. एक जण मला म्हणे, महाराज गिरगावकर, आमच्या पाहुण्या रावण्यांचे सगळे मिळून आमच्याकडे 200 डॉक्टर येत, 200 डॉक्टर आहेत आमच्या नात्यातले. म्हणलं मग मला हाणतू का? असतील 200 डॉक्टर, त्याबद्दल सन्मान आहे, अभिनंदन आहे. तुझ्या घराण्यातली माणसं शिकली, या देशाची घटक म्हणून जगतात, आनंदाची गोष्ट आहे. पण 200 डॉक्टर असले मग काय झालं? नाही म्हणे, त्यांच्यामुळे